बीडच्या वैतागवाडी गावातील अशोक महादेव डिसले या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अशोकवर गुन्हा दाखल झाला होता। याच गुन्ह्यात वारंवार पोलीस ठाण्यासह न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते। त्यामुळे कुटुंबातील सदस्यासह अशोक नैराश्यात होता। हाच होणारा त्रास असह्य झाल्याने अशोकने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली। तर या सर्व प्रकरणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वैतागवाडी गावात या ठिकाणी जाऊन डिसले कुटुंबांचं सांत्वन केलं। नैराश्यातून कोणत्याही तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, माणूस राहिला नाही तर आरक्षणाचं काय करायचं असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलं आहे। घेतल्याच्या नंतर 4-10 पत्र्याचं घर, 2-3 एकर कोरडवाहू जमीन कसं लागायचं? एकतर शेतीमालाला भाव दिला जात नाही सरकारकडून, एकीकडून आरक्षण नाही आहे म्हणून पोरांना नोकऱ्या लागत नाही, शिक्षण महाग झाले, आरक्षण नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही आहेत। आता टप्प्यात हळूहळू आरक्षण पण यायलं आहे। म्हणून पुन्हा मला तेच सांगायचं आहे की आत्महत्या करू नका। कुटुंब एकदा उघड्यावर पडलं आता ह्या कुटुंबाचे किती हाल आहेत। आता करता माणूस गेला, देवेंद्र फडणवीसला काय फरक पडणार आहे? आपल्या घरातला माणूस जाणार आहे, आपलं घर आपलं कुटुंब उघड्यावरती पडणार आहे, हाल आपले होणार आहेत। आता ह्या कुटुंबाच्या लेकराचे किती हाल आहेत हे विचार सगळ्यांनी करा की शेषने काय होत नाही, मराठा आरक्षण एखादा अर्ध वर्ष नसलं काय होत नाही, शेतीत माल पिकला नाही म्हणून काय होत नाही। आपण पुन्हा कष्ट करू, पुन्हा आपलं कुटुंब सुखी करू, समाधानी करू। पण तुम्ही पाहिजेत तर कुटुंब सुखी होणारे, समाधानी होणारे, लेकरं मोठे होणारे तुम्हीच नसताल तर पाठीमागं मग कोणी राहत नाही। म्हणून पुढच्या काळात कोणी कशालाच घाबरून अजिबात आत्महत्या करायची नाही। जे होईल त्या परिणामाला सामोरं जायचं, पण आत्महत्या कोणी करायची नाही।